UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपीला थांबवायला पाहिजे होतं, डोक्यात गोळी का मारली? 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही का? बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं। घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, हायकोर्टाचा इशारा। प्रकरणातील पोलिसांचे CDR मागितले। फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर हटवल्यानंतर आमदार मनीषा चौधरी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर संतापल्या। कुणाच्या सांगण्यावरून पोस्टर काढले, चौकशी करण्याची मागणी। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल, बलात्कार करण्याचा विचार करण्याची देखील कुणाची हिंमत होणार नाही, शर्मिला ठाकरेंचं मत। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित, पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं देखील उपोषण मागे, मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी जरांगेंचं उपोषण। जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, हाकेंचा हल्लाबोल। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि सोडतात, रोज मरे त्याला कोण रडे? हिंमत असेल तर 288 जागा लढा, छगन भुजबळांचं जरांगेंना आव्हान। महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसीमधून आरक्षण देणार का, हे पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं। संभाजीनगरमधील भाजप बैठकीत फडणवीसांचं जरांगेंना आव्हान। ठाकरे गट, पवार गट, काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा, नाशिकमधील भाजपच्या बैठकीत अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना। नागपुरात काल एक बाजार मुंडगा आम्हाला संपवण्याची भाषा करून गेला, हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघून घेऊ, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान। हिंदुत्व सोडून ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलं, लाचाऱ्यामुळे लोक सोडून चालले, याचं ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं। ठाकरेंच्या अमित शहांवरील टीकेनंतर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अमित शहांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी ठाकरे गटात वजापूरमधून विधानसभा लढण्यास इच्छुक। भाजपच्या मधुकर पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट, पिचड पितापुत्र तुतारी हातात घेण्याची चर्चा। अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता। मी खात्री देतो की हे राज्य बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, सामूहिक शक्तीच्या जोरावर काय होतं हे दाखवून देऊ, शरद पवारांचं वक्तव्य। महायुती उमेदवारांची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर, अजितदादा गट 60 पेक्षा अधिक जागा लढणार, वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती। सगळं बघता अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार असे राजकीय संकेत, अजितदादा आमच्या महाशक्तीमध्ये येतील, बच्चू कडूंचा मोठा दावा। महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत, ताकदीनं भाजपसह शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार निवडून आणू, गिरीश महाजनांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ, शहरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी, वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद, पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य। मुंबई, ठाणे, बदलापूर, नवी मुंबईसह विरारला पावसानं झोडपलं, ठाण्यामध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूकही संथगतीनं। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचा जोर, बाजारपेठांमध्ये पाणी भरल्यानं मोठं नुकसान, पुण्यामध्ये रेड अलर्ट तर मुंबई, रायगडला, ठाण्यामध्ये उद्या ऑरेंज अलर्ट। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।